हॅलो, दिस इज राहुल. वेलकम टू माय चॅनल लँग्वेज सोल्युशन्स मराठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वोकॅब्युलरी शिकणार आहोत विथ द हेल्प ऑफ व्हिज्युअल्स, विथ द हेल्प ऑफ पिक्चर्स. आता पिक्चर्सच्या माध्यमातून वोकॅब्युलरी आपण का शिकायची, त्याचं कारण असं की वी आर लिव्हिंग इन अ डिजिटल एज. आणि डिजिटल एजमध्ये जे आपण पाहतो, जे आपण ऐकतो, ती गोष्ट आपल्याला जरा निरंतर काळासाठी ज्या लक्षात राहते. सो आपण जे पिक्चर पाहतोय, जे आपण चित्र पाहतोय, त्याचबरोबर त्याला काय म्हणतात. जर समजा मी जर बटरफ्लाय जर तुम्हाला शब्द शिकवत असेल आणि तुम्हाला जर बटरफ्लाय एखादा फुलपाखरू जर समोर दिसत असेल, तर तुम्हाला जास्त काळासाठी फुलपाखरू म्हणजे काय आणि ते कसं दिसतं हे लक्षात ठेवतं. आता आपण इंग्रजी शिकत असताना नुसतंच जर शब्द जर ऐकला, परंतु त्याला कसा यूज करतात किंवा त्याला कॉन्टेक्स्ट जर नसेल, तर तो शब्द लक्षात जास्त काळ ठेवता येत नाही. तर चला तर मग सुरू करूयात. आपण बॉडी वोकॅब्युलरी शिकणार आहोत आज. आणि ह्युमन बॉडी किंवा डोळ्याला काय म्हणतात, केसाला काय म्हणतात, पापण्याला काय म्हणतात, ओठाला काय म्हणतात, नाकाला काय म्हणतात, या सगळ्या गोष्टींना कुठली वोकॅब्युलरी आहे इंग्लिशमध्ये हे आपण शिकणार आहोत. सो ॲज यू कॅन सी ऑन द स्क्रीन्स, आय हॅव कॅटेगराइज्ड द वर्ड्स. म्हणजे नाही काय की हेड अँड फेस वोकॅब्युलरी, समजा डोळ्यांची रिलेटेड वोकॅब्युलरी किंवा लिप्स आणि टीथच्या रिलेटेड वोकॅब्युलरी, असं आपण विभाजन केलेलं आहे. सो फर्स्ट वर्ड दॅट यू कॅन सी ऑन द स्क्रीन इज आईज. तर एक जर डोळा असेल तर आपण आय म्हणतो, EYE असं त्याचं स्पेलिंग आहे. आता प्रोनाऊन जो आहे आय, ज्याला आपण आय एम राहुल असं जसं म्हणतो, समजा आय जो आहे नुसतं एकच सिंगल अक्षर, त्यासाठी सुद्धा त्याचा सुद्धा उच्चार आयच होतो. आणि EYE हा जो आहे शब्द, जो शब्द आपण एका डोळ्यासाठी वापरतो, त्याचं पण प्रोनाउन्सिएशन कसं आहे, आयच आहे. परंतु ज्यावेळेस वेन यू आर टॉकिंग अबाउट टू आयज, म्हणजे टू नाही काय की आय, त्यावेळेस आपण त्याला आईज म्हणतो. जसं की काय, EYES, आईज म्हणजे डोळे. आता पापण्या जे असतात समजा आपल्या, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, तर आय लीड्स म्हणतो. काय म्हणतो, आय लीड्स. आता आय लीड्स म्हणजे पापण्या. आता पापण्या नाही काय की आपण डोळ्यांची उघडझाप जी करतो समजा, त्या गोष्टींना नाही काय की ते असं बंद होतं आणि चालू होतं, त्या गोष्टीसाठी आपण पापण्या हा शब्द वापरतो मराठीमध्ये. आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, आय लीड्स. तिसरा जो शब्द आहे तो आहे पापण्यांवरचे जे केस असतात समजा, त्यासाठी आपण आय लॅशेस हा शब्द वापरतो. कुठला शब्द वापरतो, आय लॅशेस. आणि ओव्हरऑल जो आपला जो फेस असतो समजा, चेहरा ज्याला म्हणतो समजा, नाही काय की आपला मोबाईल जर असेल तर त्याला फेस लॉक वगैरे असतं समजा, किंवा आय एम गोइंग टू फेस दिस असे ज्यावेळेस म्हणतो, त्यावेळेस त्या फेसचा अर्थ वेगळं होतं. म्हणजे एखाद्या गोष्टीला तोंड देणे समजा होतो, म्हणजे मला ही गोष्ट फेस करावी लागणार आहे, तर मग तिथे फेस या शब्दाचा अर्थ होतो की एखादी गोष्टीला तोंड देणे, एखाद्या गोष्टीला सामोरे जाणे, असा त्याचा अर्थ होतो. परंतु जनरली फेस या शब्दाचा अर्थ काय होतो, चेहरा. पुढचा शब्द बघा, आयब्रो. आता EYEBROW, आयब्रो म्हणजेच काय की समजा, यू कॅन सी इट ऑन द स्क्रीन दॅट की आयब्रो म्हणजे मराठीत त्याला आपण भुवया म्हणतो, आणि इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो, आयब्रो. EYEBROW. प्लीज लुक ॲट द स्पेलिंग. आता आयब्रो म्हणत असताना EYEBRO असं म्हणत नाहीये, आपण काय म्हणतो, आयब्रो, EYEBROW. दुसरा जो शब्द आहे तो आहे नोज. आता नोज या शब्दासाठी आपण म्हणजे नाही काय की नाकासाठी आपण इंग्लिशमध्ये कुठला शब्द वापरतो, नोज. आता मुली जे समजा नोज वरती जी रिंग घालतात त्याला नोज रिंग म्हणतात समजा, त्याला काय म्हणतात, नोज रिंग. तसंच पुढचा जो शब्द आहे तो आहे इयर. इयर म्हणजेच काय, मराठीत आपण त्याला कान म्हणतो, इयर. आणि इथं पण समजा दोन कान असल्यामुळे जे काही जे बॉडी पार्ट दोन आहेत समजा ह्युमनला, मेल असेल किंवा फिमेल असेल समजा, त्या गोष्टीसाठी येस आपण ऍड करतो फक्त, आणि त्याचं प्लुरल बनवतो. जसं की काय, आपण काय म्हणलं, हँड म्हणजे एकच हात, आणि हँड्स म्हणलं की दोन हात समजा. तसंच मग आपण समजा इयर, EAR, इयर म्हणजे कान. तर मग इयर, इयर्स जर म्हणलं तर आपण कान, दोन्ही कानाबद्दल बोलतो आपण. कान असं ज्यावेळेस म्हणतो समजा, त्या गोष्टीसाठी आपण इयर म्हणतो. आता इयर लोब नावाची कानाची पाळी असते बघ, कानामध्ये म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो आहे, इट इज रिलेटेड टू फेस अगेन. आता लिप्स म्हणजेच काय की लिप्स. आता लिप नुसतंच म्हणत नाही, नुसतं लिप बाम असं ज्यावेळेस म्हणतो आपण, ते कॉस्मेटिक्स जे वापरतो समजा आपण थंडीच्या दिवसात, लिप बाम जे मुली वापरतात समजा जास्त करून, तर लिप एका लिपसाठी म्हणतो आपण लिप्स. वी आर टॉकिंग अबाउट बोथ, नाही काय की वरचा भाग आणि खालचा भाग, अप्पर आणि नाही काय की अप्पर लिप आणि लोअर लिप, या दोघांसाठी आपण लिप्स हा शब्द वापरतो. लिप्स म्हणजेच काय, ओठ. पुढचा जो शब्द आहे तो आहे टंग. आता टंगची स्पेलिंग बघा बघा, TONGUE. आता काही काही शब्दांचे जे स्पेलिंग आहे ते थोडेसे वेगळे येतात, नाही काय की. आता टंग या शब्दाचं जसं नाही काय की रोग किंवा वेग हा जो शब्द आहे, VAGUE, तसा जो स्पेलिंग आहे, तशी स्पेलिंग जीभ ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये त्याला आपण इंग्लिशमध्ये टंग म्हणतो, त्याची स्पेलिंग काय, TONGUE. पुढचा जो शब्द आहे चिक्स. आता चिक म्हणजे म्हणलं की एकच गाल,
आणि आपण एकच गालबद्दल तर बोलत नाही कधी, आपण जनरली दोन्ही गालाबद्दल एकच बोलतो. समजा तर माझे गाल दुखतायत असं म्हणण्यासाठी आपण गालफुगी जर झाली समजा, तर मग एक गाल फुगला, दोन गाल फुगले असं जर म्हणायचं असेल तर मग मग स्वेल हा शब्द वापरतो समजा, नाही काय की. तर एकच गाल फुगला असेल तर आपण चिक म्हणूयात, CHEE K. परंतु वेन वी आर टॉकिंग अबाउट बोथ द, नाही काय की, गाल्स, देन यू कॅन से दॅट की चिक्स म्हणू शकता तुम्ही. पुढचा जो शब्द आहे टीथ आणि टूथ. आता काही काही शब्दांसाठी एक वचनीचा, नाही काय की, हे वेगळा शब्द वेगळा आणि अनेक वचनीचा वेगळा. जसे की काय, जर समजा टीथ जर म्हणलं तर अनेक वचनी शब्द आहेत. ज्यावेळेस आपण 36च्या 36 जेवढे काही दात असतात समजा, कोणाला 32-36 वगैरे नाही की तोडून टाकेल असं तसं म्हणतो समजा, त्यासाठी आपण टीथ हा शब्द वापरतो. टीथ म्हणजेच काय की अ बंच ऑफ टीथ, म्हणजे टूथ, अ बंच ऑफ टूथ. जर समजा एक वचनी जर असेल तर त्याच्यासाठी आपण टूथ हा शब्द वापरणार. जसं की टूथ ब्रश म्हणतो आपण, काय म्हणतो, टूथ ब्रश म्हणतो. परंतु आपण ते टीथ ब्रश म्हणत नाही. आता टूथ ब्रश म्हणतो म्हणजे की एक एक इंडिव्हिज्युअली त्याला हे करत असतो, परंतु परिणामी आपण घासत असताना सगळेच एकदा हे करत असतो बरं का, ब्रश करत असतो. परंतु टूथ म्हणजे एकच दात आणि टीथ म्हणजे अ कलेक्शन ऑफ टूथ. अनेक वचनीसाठी आपण टीथ म्हणतो आणि एक वचनीसाठी टूथ. प्लीज कीप दिस इन माइंड. आता पुढे बघा माउथ. माउथ म्हणजेच काय की माउथ वॉटरी नावाचा एक शब्द असतो, तोंडात पाणी येण्यासाठी. ज्यावेळेस म्हणतो का एखादी गोष्ट खात असताना आपण म्हणतो की माझ्या तोंडात पाणी आलं, तर त्याला माउथ वॉटरिंग म्हणतो. काय म्हणतो, माउथ वॉटरिंग. म्हणजे तोंडात पाणी जे येतं समजा एखादी गोष्ट खाण्यासाठी वगैरे, ज्यावेळेस फूडच्या बाबतीत किंवा आपल्याला क्रेविंग होतं त्यावेळेस आपण तोंडात पाणी येतं बघा, त्यासाठी आपण इंग्लिशमध्ये काय शब्द असतो, माउथ वॉटरिंग. माउथ वॉटरिंग. तसंच मग माउथ म्हणजेच काय की तोंड. त्या माणसाचं तोंड तसंच आहे, त्या माणसाचं माउथ तसंच आहे असं म्हणतो. आता जबडा ज्याला म्हणतो समजा, नाही काय की, जो माउथचा खालचा जो भाग असतो, जिथे आपण चीन किंवा हनुवटी ज्याला म्हणतो समजा, तिथला जो भाग असतो त्याला आपण जॉ म्हणतो, जॉ लाईन. आता जॉ लाईन म्हणजे नाही काय की माणसाचा जो हे जे खालचा जो भाग असतो समजा, नाही काय की हनुवटीचा जो भाग आहे तो, त्याची जी लाईन कशी आहे समजा, नाही काय की त्याची रूपरेषा कशी आहे, यासाठी आपण जॉ लाईन हा शब्द वापरतो. आता लाईन तर तुम्हाला शब्द माहितच आहे, समजा रेक वगैरे एखादी किंवा एखादं स्ट्रक्चर. तर मग जॉ आणि जॉ लाईन असे शब्द. आता जॉ साठी हा बघा, माणसाने दाढ दुखते वगैरे काय काय जे म्हणतो का समजा, ते युजली आपण म्हणजे जॉ जो असतो आपला जबडा असतो तो ओव्हरऑल दुखतो, त्यासाठी आपण तसं म्हणतो समजा. आता फेस तर तुम्हाला माहितच आहे, सुरुवातीला सांगितलंय. पुढचा जो शब्द आहे तो चिन, CHIN. चिन म्हणजे काय, तर हनुवटी. आता या पिक्चर मध्ये तुम्ही पाहू शकता की दिस लेडी इज, नाही काय की, हॅज पुट हर हँड, म्हणजे नाही काय की बिलो द चिन. आता ती जी चिन आहे हनुवटी, तिने हात ठेवलेला आहे, सो त्याला आपण चिन म्हणतो इंग्लिशमध्ये, लक्षात ठेवा. आता फोरहेड म्हणजेच काय की कपाळ. फोरहेड. फोरहेड स्पेलिंगकडे लक्ष द्या. बरेच लोक त्याला FOR आणि HEAD डायरेक्ट करून टाकतात, परंतु त्याचं हे कसं आहे, स्पेलिंग कसं आहे, FOREHEAD. फोरहेड म्हणजेच काय, कपाळ. HAIR, हेअर. आता हेअर जो आहे समजा, नाही की याचं स्पेलिंग बऱ्याच लोकांना वाटतं की अनेक वचने करण्यासाठी आपण जास्तीत जास्त शब्दांमध्ये येस ऍड करतो. जसे की हँडला आपण हँड्स केलं, जसं इयरला आपण इयर्स केलं, तसंच आपण हेअरला सुद्धा हेअर्स केलं पाहिजे. असं आज सर समजा तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायचं असेल आणि जर म्हणायचं असेल की मला तुझे केस खूप आवडतात, तर मग यू डू नॉट से दॅट आय लाईक युअर हेअर्स असं म्हणत नाही, आपण हेअर्स म्हणत नाही. त्याचं कारण असं की हेअर हा जो शब्द आहे तो एकवचनी आणि अनेकवचनी एकच आहे. म्हणजेच काय की HAIRच दोन्हींसाठी वापरतो आपण, एकवचनीसाठी सुद्धा आणि अनेकवचनीसाठी सुद्धा. सो प्लीज डोंट कमिट दिस मिस्टेक विथ दिस सिंग्युलर ऑर प्लुरल थिंग. किंवा यू डू नॉट से हेअर, यू डू नॉट से हेअर्स, यू जस्ट से दॅट हेअर. ओके. सो आय लाईक युअर हेअर म्हणायचं, आय लाईक युअर हेअर्स म्हणायचं नाही. पुढचा जो शब्द आहे तो मानेसाठी आहे. आता मान दुखते म्हणण्यासाठी आपण नेक म्हणतो. आता हेडफोन जेव्हा वापरतो बघा, हेडफोन मध्ये वेगवेगळे प्रकारचे असतात बघा, नाही इयरफोन्स असतात, हेडफोन्स असतात आणि एक नेक बँड असतो बघा. एक बोटचं जर समजा तुम्ही जर इयरफोन्स जर बघितले, तर ते इयरफोन्स असे असतात की ते तुम्ही गळ्यात टाकू शकता एखाद्या लॉकेट सारखं. मग त्या प्रकारच्या हेडफोनला काय म्हणतो माहितीये का, नेक बँड म्हणतो. नेक बँड म्हणजेच काय की मानेच्या आजूबाजू तुम्ही एखादा हार घातलाय तसं तुम्ही त्याच्यावरती टाकू शकता, म्हणून त्याला काय म्हणतो, नेक बँड. आता नेक या शब्दाचा अर्थ काय होतो मग मराठीमध्ये, मान. पुढचा जो शब्द आहे बियर्ड. आता बियर्ड म्हणजेच काय की माणसाची जी दाढी असते समजा, त्याला आपण बियर्ड म्हणतो. आणि माणसाच्या ज्या मिशा असतात त्याला आपण मस्टाश हा शब्द वापरतो. काय शब्द वापरतो, मस्टाश. आता तो शब्द मी इथे टाकलेला नाही, परंतु एडिटिंग मध्ये नक्कीच टाकेल. पुढचा शब्द बघा, स्काल्प.
आता जर माणसाची ओव्हरऑल जी स्किन असते त्याला आपण स्किन हा शब्द वापरतो. त्वचा ज्याला म्हणतो समजा, नाही का, की डर्मेटॉलॉजिस्ट वगैरे जे असतात समजा, ते त्वचाला ट्रीट करतात समजा. मग त्वचा या म्हणण्यासाठी आपण इंग्लिशमध्ये कुठला शब्द वापरतो? स्किन. SKIN. स्किन केअर, स्किन ट्रीटमेंट असं त्याचे शब्द. परंतु ही जी डोक्याची जी ही असते समजा, डोक्यावरची जी स्किन असते त्याला आपण स्किन हा शब्द वापरत नाही. त्याला आपण स्काल्प हा शब्द वापरतो. कुठला शब्द वापरतो? स्काल्प. म्हणजेच काय, की टाळू जो असतो समजा, नाही काय, की जे लहान मुलं खूप लहान असताना ते नाही काय, की खूप मजबूत व्हावं म्हणून तेल वगैरे लावलं जातं आणि त्याला मसाज वगैरे दिला जातो समजा. त्या गोष्टीला आपण समजा, नाही काय, की तो फेसचा म्हणजे जेवढं काही डोक्याचा जो भाग आहे समजा, डोक्याची जी स्किन आहे, जी की केसांच्या खाली जी स्किन असते त्याला आपण स्काल्प म्हणतो इंग्लिशमध्ये. काय म्हणतो? स्काल्प. आता त्याला पॅलेट पण म्हणतो बरं का, परंतु पॅलेट हा आतून असतो आणि स्काल्प जो असतो का तो वरचा भाग असतो. म्हणजे माउथचा जो आतला जो भाग असतो समजा, जिभेचा वरचा जो भाग असतो समजा, जो की दाताच्या नंतरचा जो वरचा जो भाग आहे, अप्पर पार्ट ऑफ युअर टीथ, त्याला आपण टाळू म्हणतो समजा. त्याला इंग्लिशमध्ये पॅलेट पण म्हणतो. परंतु वरचा म्हणजे डोक्यावरचं म्हणजे नाही का, इनसाइड आणि आउटसाइड जसं म्हणतो तसं आउटसाइड जो जो भाग आहे जिथे आपण केस हे करतो आणि हात लावू शकतो समजा, त्या गोष्टीला आपण स्काल्प हा शब्द वापरतो. तिथल्या स्किनला डिस्क्राईब करण्यासाठी कुठला शब्द वापरतो? स्काल्प. पुढचा जो शब्द आहे बघा, शोल्डर. शोल्डर, हेड अँड शोल्डर असे तुम्ही शब्द ऐकले असतील बघा. शोल्डर म्हणजे खांदा. आता हेड अँड शोल्डर ही एक इंग्लिश मधली फ्रेज आहे ज्याचा अर्थ होतो की पूर्ण पर्सन. एखादा माणूस खूप महत्वाचा भाग म्हणण्यासाठी आपण हेड अँड शोल्डर्स असं म्हणतो बघा. आता तो क्लिनिक प्लस, ते हेड अँड शोल्डर वगैरे जे म्हणतो समजा, नाही का, ते त्या अँगलने शब्द आहे. आणि हेड अँड शोल्डर ही एक फ्रेज आहे इंग्लिश मधली, ज्याचा अर्थ काय होतो की एखादा माणूस इम्पॉर्टंट आहे किंवा खूप महत्वाचा माणूस आहे त्या, किंवा होल अँड सोल पर्सन, म्हणजे पूर्णपणे म्हणजे नाही का, की ह्या माणसाची पूर्णपणे बॉडी आहे किंवा पूर्णपणे हा माणूस, हे म्हणण्यासाठी इंग्लिशमध्ये हेड अँड शोल्डर हा शब्द वापरतो बघा. पुढचं बघा की चेस्ट. CHEST. चेस्ट म्हणजेच काय, की छाती समजा. चेस्ट या शब्दाला छाती म्हणत असतो समजा. परंतु चेस्ट पेन हे शब्द तुम्ही ऐकले असतील, चेस्ट पल्स तुम्ही ऐकले असतील बघा. पल्स म्हणजेच काय, की ते नाभी वगैरे चेक केलं जाते बघा. डॉक्टर चेक करतो समजा आपल्या रिस्ट जे असतो तो आपला, हे जे असतं समजा, हाताच्या नंतर जो म्हणजे आपलं तुमचं हाताची बोट वगैरे, हात म्हणजे संपल्यानंतर, हात म्हणजे पाम तुमचं, पामला मराठीमध्ये काय म्हणतो? आय एम नॉट एबल टू से दिस राईट नाव, परंतु पुढे तो शब्द आहे तो सांगेलच मी तुम्हाला. तर मग हे जे असतं समजा, नाही की चेस्ट म्हणजे छाती. पुढचा जो शब्द आहे तो आहे आर्म. आता आरम म्हणायचं नाही त्याला, काय म्हणतो त्याला? स्पेलिंग बघा, ARM. कुठलंही ABCD मधले बाकीचे जे वॉवेल्स असतात, A, E, I, O, U, तसे शब्द नाही आहेत. तिन्ही शब्द कुठलेच आहेत? कॉन्सनन्स आहेत, व्यंजनच आहेत. ARM. त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं करतो? आर्म. काय करतो? आर्म. पुढचं बघा शब्द. पुढचा शब्द आहे बेली. आता बेली हे एखादा राऊंडेड पोट असतं का, म्हणजे खूप जास्त वाढलेलं जे पोट असतं त्याला आपण बेली हा शब्द वापरतो. साधं जर समजा जनरली जर माणसाचं पोट दुखतंय वगैरे, पोट वगैरे जर म्हणायचं असेल तर आपण त्याला स्टमक म्हणतो समजा. आता जर माझं पोटदुखी चालू आहे म्हणण्यासाठी स्टमके असा शब्द आहे बघा. कुठलेही जे म्हणजे नाही, काही काही जे ऑर्गन्स दुखतात त्या गोष्टींसाठी आपण ACHE हा एक शब्द वापरतो. त्याचा अर्थ होतो की दुखणं, किंवा एखाद्या गोष्टीचा त्रास होते, एखादी गोष्ट दुखत आहे. जसं डोकं दुखत असेल की आपण हेडेक म्हणतो. काय म्हणतो? हेडेक म्हणतो, डोकेदुखी. तसंच पोट दुखत जर असेल तर इंग्लिशमध्ये काय शब्द आहे? स्टमके. मग त्याचं स्पेलिंग कसं? STOMACH आणि ACHE. पुन्हा तसं आहे त्याचं स्पेलिंग. ओके, लक्षात ठेवा. ॲब्डोमेन पण म्हणतो. आता हे जरा मेडिकल भाषा आहे, पोटाला डिस्क्राईब करण्यासाठी ॲब्डोमेन म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो वेस्ट. आता वेस्ट या शब्दाचे नाही काही प्रोनाउन्सिएशन नुसार वेगवेगळे असू शकतात, जसं की काय WEST वेस्ट म्हणले की समजा वेस्टर्न कंट्रीज वगैरे असं तसं म्हणतो. परंतु वेस्ट जर म्हणायचं असेल आपल्याला WAIST, वेस्ट आपण कशाला म्हणतो? तर कंबरला म्हणतो. पुढचा जो शब्द आहे बघा, एल्बो. एल्बो म्हणजे कोपर. जो कोपर नाही काय की त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? एल्बो. ELBOW. एल्बो. पुढचा जो शब्द आहे तो अँकल. अँकल म्हणजेच काय, की सॉक्सचा जो एक प्रकार असतात बघा, सॉक्सचे 2-3 प्रकार असतात, त्याच्यामध्ये नाही लॉंग सॉक्स असतो आणि एक अँकल सॉक्स असतो. अँकल सॉक्स म्हणजे ते घोटा जो असतो समजा आपला पायाचा, तिथपर्यंत येणारे जे सॉक्स असतात त्याला आपण अँकल सॉक्स म्हणत असतो. मग अँकल म्हणजेच काय? घोटा समजा. पुढचा शब्द बघा की रिस्ट वॉच नावाचा एक प्रकार असतो बघा इंग्लिशमध्ये. रिस्ट वॉच म्हणजे नाही की मुलींची जी वॉच असते किंवा मुलांची वॉच असेल, रिस्ट वॉच नावाचा एक प्रकार असतो. रिस्ट वॉच म्हणजे ते रिस्ट म्हणजे मनगट. आपल्या मी जो म्हणलं का तुम्हाला, हाताच्या नंतरचा जो भाग जो चालू होतो त्याला आपण रिस्ट म्हणतो. जे नस वगैरे कापलं जातं ते रिस्ट
म्हणतात त्याला. नस जिथे कापली जाते का समजा, युजली जे कापतात मूवीजमध्ये, ते त्याला रिस्ट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. त्याला मराठीमध्ये मनगट म्हणतो. पुढचा जो शब्द आहे जो मला आठवत नव्हता तेव्हा, त्याला आपण तळवा म्हणतो. तळवा म्हणजेच काय की हाताची जी पूर्ण जे नाही काय की काँग्रेस जे असतात समजा नाही की पाचीची पाची बोट वगैरे नाही काय म्हणतो, किंवा नशीब बघत असताना, भविष्य बघत असताना जे पूर्णचे पूर्ण हात दाखवतो, मेहंदी लावत असताना जे लावत असतो, त्याला आपण पाम म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? पाम्स म्हणत असतो, म्हणजे तळवा पूर्णपणे. पुढचा जो शब्द आहे तो हँड्स. आता एक जर असेल तर हँड, आणि जास्त जर दोन जर हात असतील तर हँड्सच म्हणतो. दोन पेक्षा जास्त तर नसतातच समजा. पुढे पुढचा जो शब्द आहे, आता हाताची जी काही बोटे जी असतात त्यांना आपण इंग्लिशमध्ये फिंगर्स म्हणतो. काय म्हणतो? फिंगर म्हणतो. परंतु हे लक्षात ठेवा की हाताची बोटं आणि पायाची बोटं दोघांसाठी आपण फिंगर हा शब्द वापरत नाही. का ते पुढे बघूयात, आणि त्यांची वेगवेगळी नावं पण पुढे बघूयात. पुढचा जो शब्द आहे, आता हाताला पूर्ण हाताची जी बोटे असतात त्यांच्यासाठी कुठला शब्द वापरतो आपण? फिंगर्स. आता वेगवेगळ्या फिंगरला वेगवेगळे शब्द आहेत. जसे की आता मोठाचा अंगठा असतो समजा, त्याला आपण थंब म्हणतो. काय म्हणतो? थंब. THUMB. THUMB. आता तो शब्द पुढे बघा. परंतु सध्या एक लक्षात ठेवा की अंगठी जिथे घातली जाते समजा नाही, अंगठी घालण्याचं जे काही बोट असतं त्याला आपण रिंग फिंगर म्हणतो. काय म्हणतो? रिंग फिंगर. पुढे बघा, आता मिडल फिंगर. मिडल फिंगर मध्ये मधला जो बोट असतो त्याला मिडल फिंगर म्हणतो. आता मिडल फिंगर हा जो शब्द आहे याला निगेटिव्ह कोनोटेशन्स आहेत, आणि एक इंग्लिश मधली एक छोटीशी नॉर्मल किंवा खूप जास्त यूज केली जाणारी एक अब्युझिव्ह वर्ड्स जे आहे समजा, ज्याला आपण शिवी म्हणतो मराठीमध्ये, ती गोष्ट देण्यासाठी सुद्धा या शब्दाचा वापर केला जातो. कसा केला जातो, काय केलं जातं, दॅट इज नॉट माय कन्सर्न. सो यू प्लीज लुक इन द डिक्शनरी और गुगलवरती, ChatGPT वरती बघा. पुढचा जो शब्द आहे तो इंडेक्स फिंगर. इंडेक्स फिंगर म्हणजे थंबच्या नंतरचा जो दुसरा जो बोट असतो त्याला आपण इंडेक्स फिंगर म्हणतो, म्हणजे दाखवण्यासाठीचं बोट. जे नाही काय की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती समजा नाही की त्यांचं एक जास्त करून प्रचलित असणार एक पिक्चर आहे बघा, एक चित्र आहे त्या चित्रामध्ये त्यांनी असं नाही का की हे केलेलं आहे बघा, एक दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे समजा. तर त्याच्यामध्ये जो बोट जो यूज केलाय दॅट इज कॉल्ड इंडेक्स फिंगर. ओके. किंवा तू केलं हे काम, मी केलं, एखाद्यावरती आरोप करण्यासाठी आपण ज्यावेळेस म्हणतो का पॉइंटिंग फिंगर्स ॲट समवन असं म्हणतो इंग्लिशमध्ये. पॉइंटिंग फिंगर्स म्हणजे काय की याच्या त्याच्याकडे बोट दाखवण्याचं जे काम करतात समजा, त्याला पॉइंटिंग फिंगर्स म्हणतो समजा. म्हणजेच काय की तू केलंय, मी नाही केलं, हे माझी चूक नाही असं म्हणण्यासाठी तसं म्हणतो. मग तो जो फिंगर असतो, म्हणजे तो फिंगर असतो, फिंगर्स नाही म्हणतात, कारण का फिंगर हा म्हणजे एका बोटासाठी, आणि फिंगर्स म्हणले की सगळे बोट, पाच म्हणजे पाचही किंवा 10 बोट समजा टोटल. ओके. तर मग त्यासाठी इंडेक्स फिंगर हा शब्द आहे. पुढचा शब्द थंब. आता थम्सअप नावाचं एक तुम्ही ब्रँड ऐकलेलं असेल. थम्सअप म्हणत असताना ते सलमान खान वगैरे जे सेलिब्रिटीज आहेत ते असं थम्सअप दाखवतात आपल्याला, किंवा व्हॉट्सअपला सुद्धा एक इमोजी आहे बघा, थम्स अप. म्हणजे काय की असं बोट जो असतो समजा ते थोडंसं अप केलं जातं, अप म्हणजे वरती केलं जातं, तर मग त्याला थम्सअप म्हणतो. हे ऑल द बेस्ट म्हणण्यासाठी हा शब्द वापरला जातो, किंवा हा सिम्बल वापरला जातो थम्सअप. तुम्ही तो स्क्रीनवरती पाहू शकता. पुढचा जो शब्द आहे तो आहे लिटल फिंगर. लिटल फिंगर त्याला आपण करंगळी म्हणतो मराठीमध्ये, आणि शेवटचं जे बोट असतं समजा नाही काय की थंब पासून सुरू होऊन जे शेवटचं बोट असतं त्याला आपण लिटल फिंगर म्हणूयात. त्याला इंग्लिशमध्ये पिंकी पण म्हणतो, परंतु हे इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये जास्त नाहीये. पुढचा शब्द बघा. आता हाताची जी बोटे असतात, त्याची जी नखं असतात त्याला आपण फिंगर नेल्स म्हणतो. आता फिंगर म्हणजे बोट, आणि नेल्स म्हणजे नखं, NAIL. नेल म्हणजे एक नख, आणि नेल्स हे अनेक वचने समजा सगळ्या नखांसाठी. तर मग चारी बोट जे तुम्ही 4-5 जे बोट पाहताय स्क्रीनवरती, त्यासाठी कुठला शब्द आहे? हाताची जी नख असतात त्यांना काय म्हणतो? फिंगर नेल्स. पुढचा जो शब्द आहे बघा तो आहे नकल्स. आता नकल्स आणि फिस्ट दोन शब्द आहेत. नकल्स कशाला म्हणतो तर फिस्ट, FIST, फिस्ट म्हणजे नाही काय की आपण जे हे करतो समजा नाही काय की हाताची जी गडी घालतो समजा त्याला आपण काय म्हणतो? फिस्ट म्हणत असतो. परंतु नकल्स कशाला म्हणतो तर ते वरचा जो भाग आहे का, हाताच्या वरचा भाग, ज्याला आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून असं मोजण्यासाठी जे वापरतो समजा, त्या गोष्टीला आपण नकल्स म्हणतो. आणि ज्यावेळेस तुम्ही मेल्या मुडद्या म्हणतो का एखाद्या माणसाला, आणि ते बोट मोडता बघा तुम्ही, त्याला ब्रेकिंग द नकल्स म्हणतो. त्याला काय म्हणतो? ब्रेकिंग द नकल्स. आता ब्रेकिंग द नकल्स म्हणजे काय की मेल्या मुडद्या म्हणून ज्यावेळेस आपण ते बोट मोडत असतो एखाद्या माणसाला, कर्सिंग करत असताना, म्हणजे त्या माणसाला, एखाद्या माणसाला कसिंग करत असताना, किंवा कर्सिंग, दोन्ही शब्द समजा आपण म्हणतो. कर्स म्हणले की श्राप देतो, आणि कसिंग म्हणलं की जरा वाईट बोलतो त्या माणसाला, तुझं असं होईल तसं होईल, त्या गोष्टी समजा. फिंगर्स हा शब्द मी तुम्हाला सांगितलंच असेल. आता नॉस्ट्रिल्स नावाचा एक प्रकार असतो की नाकपुड्या, म्हणजे नोस्ट्रिल्स म्हणजे जे नाकाचे जे दोन हे असतात का समजा, द्वार जे असतात त्याला आपण नोस्ट्रिल्स म्हणतो. पुढचा शब्द बघा, लेग्स. आता एक जर पाय असेल तर लेग म्हणायचं, जसे की लेग पीस तुम्ही म्हणता चिकन खात असाल तर, आणि लेग्स पण म्हणता, अनेक वचनी शब्द आहे.
दोन्ही पायांसाठी लेग्स हा शब्द वापरतो आपण. जिमवाल्या लोकांना सुद्धा माहीतच आहे लेग्स किंवा लेग डे वगैरे असं तसं. थायज कशाला म्हणतो, तर आपल्या ज्या मांड्या असतात त्यांना थायज म्हणत असतो समजा. जो आपला जो हे असतो समजा नी असतं, नी म्हणजे गुडघा बरं का. पुढचा एक शब्द आहे बघा KNEE, नी म्हणजे गुडघा. आणि तो गुडघ्याचा जो एक हे जे कॅप असतं ती वाटी आपल्याला वाटते आणि ते इकडे तिकडे घसरते, आपल्याला वाटतं की आपण पाय जर इकडे तिकडे जर केला तर ते इकडे तिकडे म्हणजे नाही की थोडीशी ढिली असल्यासारखं आपल्याला वाटत असते, की ती जी गोष्ट त्याला आपण नी कॅप म्हणतो. काय म्हणतो? कॅप म्हणजे झाकण थोडक्यात. नी कॅप. तर मग नी कॅप पासून वरचा जो भाग असेल त्याच्यासाठी आपण मांड्या जे म्हणतो मराठीमध्ये, त्याला इंग्लिशमध्ये थायज म्हणतो. काय म्हणतो? थायज. THIGHS. पुढचा जो शब्द आहे बघा हिल्स. हिल्स म्हणजे टाच. आता मुली हिल्स घालत असतात बघा समजा. तर हिल या शब्द म्हणजे हिल म्हणजे कसं, की पाय जो असतो समजा, पायाचा जो पाठीमागचा जो भाग असतो का समजा, त्याला आपण हिल म्हणत असतो. HEEL. आता हिल्स म्हणजेच काय की टाच. आणि समजा मुली जे काही अशा प्रकारचे जे घालत असतील समजा, म्हणजे सँडल्स वगैरे काय जे असतं समजा, किंवा शूज असतील समजा, मोस्टली सँडल्स असतात, परंतु ते जर समजा पाठीमागच्या बाजूने जर समजा थोडंसं जर उंच जर असतील तर त्यांना आपण हिल्स म्हणतो. जसं की ते हनी सिंगचं गाणं हाय हिल्स वगैरे समजा, तशा गोष्टी समजा. ओके. सो हिल्स हा एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि दुसरा जो हिलचा जो नाही का की मिनिंग, दुसरा जो वर्ड आहे तो आहे HILL त्याचं. आणि तिसरा पण एक शब्द आहे HEAL. आता हिल आणि हिल किंवा हे तिन्ही प्रकारचे जे हिल आहेत, HILL, पुन्हा HEEL, पुन्हा HEAL, या तिघांचे अर्थ वेगवेगळे आहेत. HELL हिल जर म्हणलं तर पायाचं टाच, HILL हिल जर म्हणलं तर टेकडी, आणि HEAL हिल जर म्हणलं तर एखादी गोष्ट एखादी जखम भरून निघणे. असे शब्द आपण नंतर पाहणार आहोत, परंतु क्रॉस म्हणजे नाही की सध्या आपण शिकवतोच आहे, तर मी सांगितलं. ओके. पुढचा जो शब्द आहे फूट. आता मी तुम्हाला जसं सांगितलं की प्रत्येक शब्दाला नाही का एक वचने अनेक वचनेसाठी वेगवेगळे शब्द आहेत काही काही गोष्टींसाठी. ओके. जसं आपण नाही काय की आता पाय आणि एक पाय आणि दोन पाय समजा नाही, दोन्ही पाय एक पाय म्हणण्यासाठी आपण फूट हा शब्द वापरतो. चल फूट म्हणत असताना जो फूट म्हणतो मराठीतला तो फूट नाही, परंतु फुटवेअर जे म्हणतो समजा, वेअर WEAR, वेअर म्हणजे एखादी गोष्ट घालणे समजा नाही काय की मी कपडा घालणे, चिल्ड्रन्स वेअर, मेन्स वेअर असं तुम्ही ऐकलं असेल बघा. तर मुलांची कपडे असं तसं, वस्त्र असा त्याचा अर्थ होतो तिथे, परंतु एखादी गोष्ट घालणे त्या गोष्टीसाठी आपण म्हणतो. परंतु फुटवेअर म्हणलं की ते चप्पल घालण्याचेच असतं, ते काय फेकून मारण्यालाच नसतं दरवेळी. तर फूट हा जो शब्द आहे FOOT, फूट म्हणजेच काय की पाय. आता 1 फूट 2 फूट म्हणत असताना सुद्धा म्हणतो बघा, तो त्याचा पण मिनिंग जवळपास तसाच आहे. ओके. पुढे बघा, फूट या शब्दाचं फूट म्हणजे एकच पाय. फूट म्हणजे एकच पाय, FOOT. आणि फीट जर म्हणलं आपण तर दोन्ही पायांबद्दल बोलतो. जसं की टूथ म्हणले की एकच दात, तसं फूट म्हणले की एकच पाय. जसं टीथ म्हणले की सगळे दात 36चे 36 किंवा 32चे 32, आणि फीट म्हणले की मग दोन्ही पाय. फीट म्हणजे काय? दोन्ही पाय. पुढचं बघा, आता हाताची जी नखं असतात, हाताची जी बोट असतात त्यांना आपण फिंगर्स म्हणतो, परंतु पायाची जी बोट असतात त्यांना आपण हे म्हणत नाहीत, त्यांना आपण टोज म्हणतो. टोज. फिंगर, टोज. पायाची जी बोट असतात त्याला फिंगर, टोज म्हणतो, हे लक्षात ठेवा. आणि हे जे असतात समजा पायाची जी नख असतात त्याला टू नेल्स म्हणतो, TOE. आता टोज इथं जसं म्हणलं तसं त्याचा उच्चार तिथं टोज असं होत नाही, टोनेल्स असं नाही म्हणणार आपण, त्याला टू नेल्स म्हणणार. काय म्हणणार? टू नेल्स, TOENAILS. Okay, that's it for this video. We'll be meeting in the next video with vocabulary which you can see and learn. So that's it for this video. That's it for this video. We'll be meeting in the next video. Till then, please subscribe, share, and click the bell icon so that you will not be missing any updates. Thank you so much for tuning in. This is Rahul Pawar signing off.